पाटील आणि निंबाळकर यांच्यातला पारंपरिक वाद मिटवण्याची ताकद या इन्स्पेक्टरमध्ये आहे, अशा शब्दात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब आंधळकर यांनी दोन्ही कुटुंबियांवर हल्लाबोल केलाय। भाऊसाहेब आंधळकर यांना वंचितकडून नुकतीच धाराशिव लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आले। यावेळी त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी ओमकार कुलकर्णी। वंचित बहुजन आघाडीकडून उस्मानाबादची लोकसभा लढवण्याच्या संदर्भातील घोषणा करण्यात आलेली आहे। बार्शी येथील भाऊसाहेब आंधळकर हे जे आहेत ते या लोकसभेसाठी उमेदवार असतील असं वंचित बहुजन आघाडीकडून घोषित करण्यात आलेलं आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः भाऊसाहेब आहेत। नमस्कार, मला सांगा, आपण लोकसभा लढवणार आहात, काय नेमकं पहिली प्रतिक्रिया आहे? आपलं नाव देखील वंचितकडून जाहीर करण्यात आलेलं। प्रतिक्रिया मी तेच आत्ताच सांगितलं आपल्याला की मी प्रकाशजी आंबेडकर साहेब यांचा मी ऋणी आहे, वंचित आघाडीचा मी ऋणी आहे की ज्यांनी मला पूर्वीच्या काम मी करत होतो 13 वर्ष मी काम केलं, सगळं पणाला लावलं, पण त्यांनी कधी चीज केलं नाही। परंतु 13 तासामध्ये इथं आंबेडकर साहेबांनी माझं सगळं कर्तृत्व नेटवरून इकडून तिकडून सगळीकडून माहिती घेऊन त्यांनी केलं आणि मला उमेदवारी किंवा जो विश्वास माझ्यावर साहेबांनी ठेवलेला आहे त्याचं मी चीज करेल आणि त्यांचा मी वंचित आघाडी आणि आंबेडकर साहेबांचा ऋणी आहे। कुठले मुद्दे असतील निवडणुकीमध्ये, कुठल्या मुद्द्यांना घेऊन आपण आता प्रचारात उतरणार आहोत? आम्ही विकासाचे मुद्दे घेणार, स्थानिक काही बोलण्याचं मला काही कारण नाही, कारण स्पर्धाच माझी त्यांच्या बरोबर नाही। मूळ ओमराजे असतील, ओमराजे म्हणत होते मला काय प्रतिस्पर्धी नाही, अमका नाही तमका नाही, त्याची झोप उडवली आम्ही। कितपत विश्वास वाटतो आपल्याला विजयाचा नेमका? कितपत म्हणजे 1001% मीच निवडून येणार, दुसरा कोणी येणार नाही। हा विजय आत्ताही ऑडिओ तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा, कारण यांचे आता काय दिवस भरलेले आहेत, सर्वसामान्य जनतेने यांना ओळखलेलं आहे। यांची भांडण तंट तुझे सामायिक, तुझ्या घरगुती, तू तिकडेच जा, आम्हाला काय तेच देणं आहे। आता आपण म्हणलात की भांडण तंटे यांचे, एकंदरीत जर पाहिलं तर दोन्ही देखील पारंपरिक घराणे आहेत, सातत्याने एकमेकांसमोर आलेले आहेत। पोलीस निरीक्षक याचा तपास लावणार का, छडा लावणार का? 100% मी क्राईमचा इन्स्पेक्टर होतो, नांगरे पाटील साहेब आणि मी रेव पार्टी तुकाराम मुकोडा मी शोधला, रेव पार्टी मी कारवाई केली आणि वसंत डावकरे साहेबांच्या तिथं माझा वाद सगळ्याला परिचित आहे। आज 123 ETV क्राईम डाय झाल्या आणि तसाच तज्ञ आणि सक्षम अधिकारी त्या धाराशिवला पाहिजे, म्हणून एक माजी पोलीस अधिकाऱ्याला खासदार म्हणून तिथं पाठवावं लागणार आहे, जेणेकरून यांचं पारंपरिक भांडण आणि तो जो वाद आहे तो मिटवायची ताकद एका इन्स्पेक्टर मध्ये आहे। ओंकार कुलकर्णी, लोकशाही मराठी, धाराशिव। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।